जय गुरुदेव. ऐशा सानुराग शिष्यास श्री गुरु निरूपिती सोत्री बीजास मग अविद्या कल्पनेचा होय नाश ते ज्ञान लक्षणयुक्त काया. येथे या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या ग्रंथातून गुरु कृपा ज्यांच्यावर होते ते शिष्य कसे असावेत, त्यांची लक्षणं काय असतात, त्यांच्यामध्ये कुठले सद्गुण असतात आणि ते सद्गुण प्राप्त झाल्यानंतर शिष्याच्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होते, भक्ती निर्माण होते, सद्गुरूच्या चरणावर निष्ठा वाढते, श्रद्धा वाढते. अशा शिष्यास सद्गुरुनाथ तू शिव आहेस आणि हे विश्वही शिव आहे या परम सत्याचा बोध देतात. आणि हा बोध प्राप्त झाल्यावर शिष्याच्या हृदयातली अज्ञान दूर होऊन तो ज्ञानरूप होतो. त्याचा देहाचा व्यवहार शांती, प्रेम, करुणा, आनंद युक्त होतो. असा या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करू. माऊली शिष्य लक्षणं सांगताना म्हणतात, शिष्य कसा असावा? शुद्ध प्राज्ञिक असावा. त्यानंतर पुढं म्हणतात सुज्ञ असावा, सुबुद्धी असावी त्याच्याकडे, सुचित असावा, चोख असावा, निराभिमानी असावा, सात्विक असावा आणि भजनशील असावा. ही 8 लक्षणं शिष्याची माऊलीनं सांगितलेली आहेत. ते आपण मागच्या ओवीमध्ये पाहिलेली आहेत. आता या ओवीत म्हणतात ऐशा सानुराग शिष्यास. सानुराग याचा अर्थ शुद्ध प्रेम, अपेक्षारहित प्रेम. आपण प्रेम करतो पण पुढच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवून प्रेम करतो. मुलालाही वाढवताना आपण प्रेम करतो, हा मोठा झाल्यावर आपल्याला म्हातारपणात सांभाळील असं अपेक्षापोटी प्रेम करतो. एखाद्या माणसाकडून आपलं जर काही काम होणार असेल तर अपेक्षापोटी त्याच्याकडून प्रेम करतो. पण इथं सानुराग या शब्दाचा भाव खूप मोठा आहे. इथं कसलीच अपेक्षा नाही. गुरुच्या दर्शनातून आपल्याला काही मिळावं असं अपेक्षा नाही. सद्गुरूच्या चरणाची प्रेमानं पूजा करतो, प्रेमानं दर्शन घेतो. तिथं कसलीच अपेक्षा नाही. गुरुची सेवा प्रेमानं करतो, गुरुनं दिलेलं नामस्मरण प्रेमानं करतो, गुरुनं सांगितल्याप्रमाणे इष्टलिंग पूजा प्रेमानं करतो आणि भाव भक्तीनं भरलेलं त्याचं अंतरंग असतं. असा शिष्य जो सद्गुरुनाथावर निरपेक्ष प्रेम करतो, निरपेक्ष सेवा करतो, परम श्रद्धा ठेवतो, गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवतो, असा गुरुविषयी अनन्य भाव असलेला शिष्य सानुराग शिष्य ठरतो. तोच ब्रह्मविद्येचा खरा अधिकारी ठरतो. येथे शिष्याची पात्रता सांगितलेली आहे. शिष्यामध्ये निरपेक्ष प्रेम असावं, कुठलीही अपेक्षा. आपण देवाला जातो, देवा एवढं केलास तर तुझी पूजा बांधतो असा नवस बोलतो. आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये रिश्वत देऊन सवय लागलेली आहे. आपण देवाच्याही दरबारात जाऊन त्यालाही रिश्वत द्यायला बघतो.
देवा तू एवढं काम कर, काम कर म्हणून सांगायला देव काय तुमचा नौकर आहे का? तर भक्ती म्हणजे निष्काम प्रेम. निष्काम होऊनी शिवनाम उच्चारी धरुनी अंतरी दृढ प्रेम. प्रेमाचा हा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाची. होऊनी वेडा भोवता भोवता करी न सांगता काज त्याची. तुम्ही निष्काम प्रेम केलं, निष्काम सद्गुरुनाथाची पूजा केली, निष्काम भक्ती केली, कुठलीही अपेक्षा न ठेवता भजन केलं, कुठलीही अपेक्षा न ठेवता कीर्तन प्रवचन सर्व काही केलं, तिथं निष्कामतेनं केलेली सेवा म्हणजे प्रेम. असा सानुराग शिष्यास माऊली पुढं काय म्हणतात? श्री गुरु निरोपिती श्रोत्री बीजास. निरोपिती म्हणजे सांगणे, उपदेश करणे. श्रोत्र म्हणजे कान, सर्वनिंद्रिय. आणि बीज, बीज म्हणजे मूळ मंत्र. असा जेव्हा पात्र शिष्य सद्गुरूंना शरण जातो तेव्हा सद्गुरू त्याच्या कानात ज्ञानाचे बीज पेरतात. हे बीज म्हणजे केवळ शब्द नाहीत. ज्या परब्रह्माचा तू शोध घेत आहेस ते परब्रह्म तूच आहेस, तूच शिव आहेस आणि हे विश्वही शिव आहे असा बोध देतात. ज्याप्रमाणे जमिनीमध्ये बीज पेरल्यावर वृक्ष उगवतो तसा गुरुचा हा उपदेश शिष्याच्या अंतकरणात आत्मसाक्षात्काराचा अंकुर फुटतो. अंतकरणात बीज रुजलं. गुरुनं दिलेला मंत्र, गुरुनं दिलेला बोध शिष्याच्या अंतकरणात रुजला की तिथं आत्मसाक्षात्काराचा अंकुर फुटतो. गुरुवाक्याचं श्रवण मनन निधिध्यासन केल्यानंतर पुढं काय म्हणतात? मग अविद्या कल्पनेचा होय नाश. पुन्हा काय होतो? अविद्येचा अज्ञानाचा नाश होतो. आपण मायेच्या प्रभावाखाली स्वतः विश्वव्यापक चैतन्य असून देहापुरतं मर्यादित मानतो. नित्य असूनही जन्मणारा मरणारा समजतो. पूर्ण तृप्त असूनही हे पाहिजे ते पाहिजे अशी इच्छा करतो. आणि सर्वज्ञ ज्ञान स्वरूप असूनही स्वतःला अल्पज्ञ मानू लागतो. आणि सर्व शक्तिमान शिव असूनही स्वतःला अल्पकर्ता, सर्व कर्ता असूनही अल्पकर्ता मानतो. आणि मायेच्या बंधनात या पंचकंचुकात पडतो आणि आनवमल, मायामल आणि कर्ममलामध्ये बंधनात पडतो. अशा बंधनात पडलेला शिष्य ज्यावेळेस सद्गुरूची सेवा करतो, सद्गुरूच्या चरणावर निष्काम प्रेम करतो, भक्ती करतो, त्याचं अंतकरण शुद्ध होतं. अशा शिष्याला ज्यावेळेस गुरुबोध करतात त्यावेळेस जसं हजारो वर्ष अंधार असलेल्या एखाद्या खोलीमध्ये दिवा लावल्याबरोबर तिथला अंधार क्षणात नाहीसा होतो, तसं या शिष्याचं अज्ञान नाहीसं होतं. अज्ञान नाहीसं झाल्यानंतर त्याची काया काय होते? ज्ञान लक्षणयुक्त काया. अविद्येचा नाश झाल्यावर शिष्याची अवस्था बदलते. त्याचे शरीर केवळ मांसाचा गोळा राहत नाही, तर ते ज्ञान लक्षणयुक्त होते. त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून, अस्तित्वामधून आत्मज्ञानाचं प्रतिबिंब दिसू लागतं. तो जिवंतपणी मुक्त होतो. त्याच्या डोळ्यात करुणा असते, वाणीमध्ये प्रेम असतं, सत्य असतं, स्पर्शामध्ये शांती असते. अशा महात्म्याच्या आपण जवळ बसलो की अगाध शांतीचा अनुभव येतो.
त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं की आपले सगळे दुःख दूर होतात. आणि त्यांच्या वाणीतला शब्द ऐकला की आपण पूर्ण तृप्त होतो. असा बोध आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर सद्गुरुनाथाच्या चरणाप्रती निष्काम भक्ती, गुरुनं दिलेल्या नामावर निष्काम प्रेम, अशी आपली अवस्था झाल्यानंतर आपलं जीवन ज्ञानलक्षणयुक्त काया होते. असं या ओवीतून संत शिरोमणी मन्मथ माऊली सांगतात. ओम शांती शांती शांती.